देशातल्या 7 राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये इंडिया आघाडीनं जोरदार मुसंडी मारली आहे। 13 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये 10 जागांवर इंडिया आघाडीनं तर 2 जागांवर भाजपनं विजय मिळवलाय। बिहारमध्ये अपक्ष उमेदवारानं जेडीयूचा केलेला पराभव देखील लक्षवेधी ठरलाय। पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। विधानसभेच्या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा डंका। 13 पैकी 10 जागांवर इंडिया आघाडीची बाजी। भाजपला केवळ 2 जागांवर विजय। लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत सत्तेत आलेल्या भाजपला देशातील 7 राज्यात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जोरदार झटका बसलाय। पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, बिहार आणि तामिळनाडू या 7 राज्यांमध्ये इंडिया आघाडीनं जोरदार मुसंडी मारली आहे। पंजाबमधील जालंधर पश्चिम मतदारसंघात आपनं बाजी मारली आहे। मोहिंदर सिंग यांनी 23,000 मतांनी विजय मिळवलाय। पश्चिम बंगालमध्ये तृणमूलनं एकतर्फी विजय खेचून आणलाय। राज्यातील 4ही जागांवर तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे। हिमाचल प्रदेशात काँग्रेसनं विजय मिळवलाय। मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या पत्नी यंदा मैदानात होत्या। त्यांनी टेहरा विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली आहे। हिमाचल प्रदेशात 3 पैकी 2 ठिकाणी काँग्रेस तर एका ठिकाणी भाजपनं विजय मिळवलाय। तमिळनाडूत डीएमकेनं मोठ्या फरकानं विजय मिळवलाय। अन्नीवूर सिवा यांचा तब्बल 60,000च्या मताधिक्यानं विजय झालाय। उत्तराखंडमध्ये 2 जागांवर पोटनिवडणूक झाली। या दोन्ही जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले। मध्य प्रदेशमध्ये भाजपनं यश मिळवलंय। भाजपचे कमलेश प्रताप शहा इथून विजयी झाले। त्यांनी केवळ 3027 मतांनी विजय मिळवलाय। बिहारमध्ये अपक्ष उमेदवार शंकर सिंग यांनी बाजी मारली आहे। जेडीयूच्या कलाधर मंडल यांचा त्यांनी 8246 मतांनी पराभव केलाय। लोकसभा चुनाव में संदेश बहुत स्पष्ट था, हुजूर इस कदर भी न इतरा के चलिए। विधानसभा क्षेत्रों के वोटर्स का हम कांग्रेस पार्टी की तरफ से हार्दिक धन्यवाद देते हैं उन्हें कि उन्होंने सबक सिखाया उन लोगों को जो षड्यंत्र कर रहे थे संविधान को कमजोर करने का, संविधान को बदलने का, और चुनी हुई सरकारों को अस्थिर करने का जो षड्यंत्र रच रहे थे उनको एक करारा जवाब आज जनता ने दिया है। मुझे इस बात की प्रसन्नता है कि उपचुनाव में छिंदवाड़ा भी हम पिछली बार लोकसभा जीते थे और छिंदवाड़ा के अंदर अमरवाड़ा विधानसभा भी हम उपचुनाव में जीते हैं। ये विश्वास भाजपा का जनता के बीच का रिश्ता बताता है और खास करके जनता जो सरकार पे भरोसा कर रही है, संगठन के साथ भाजपा की आइडियोलॉजी पर भरोसा कर रही है, ये निश्चित रूप से हम यशस्वी प्रधानमंत्री के नेतृत्व में और मजबूत करने की दिशा में आगे बढ़ेंगे। या निकालामुळे इंडिया आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय। लोकसभा निवडणुकीत भाजपची घोडदौड 240 वर रोखल्यानंतर इंडिया आघाडीची ही दुसरी सरस कामगिरी मानली जाते। या निकालातून भाजप काय धडा घेणार आणि आगामी काळात आपल्या रणनीतीत काही बदल करणार का याची उत्सुकता आहे। अमोल जोशीसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।